नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टी मध्ये मी अक्षयवरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आता आपली परीक्षा ही उद्याच्या दिवसावर येऊन ठेपलेली आहे। मग आता खूप जणांचे हे रिव्हिजन चालू असतील, खूप जणांचे फास्ट रिव्हिजन चालू असेल, काही जणांचा अभ्यास झालेला असेल, काही जण अभ्यास झालेला नसेल। मग आता जे काही तास शिल्लक राहिलेले आहेत या तासामध्ये, या कमी वेळेमध्ये जास्त कसं रिव्हिजन करावं असा खूप महत्त्वाचा प्रश्न पडलेला असतो आणि त्या दृष्टिकोनातूनच संभाव्य प्रश्नसंच हा आपल्या उपयोगाला येतो आणि त्याच दृष्टिकोनातून आपण संभाव्य प्रश्नसंच काढलेला होता, जो की पेपर 1 आणि पेपर 2 साठी उपयोगी आहे। आणि त्या प्रश्नसंचाचं नाव होतं सामाजिक शास्त्राची संजीवनी संभाव्य प्रश्नसंच, जो की महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा याच्यासाठी बनवलेला होता। आणि आपला जो काही संभाव्य प्रश्नसंच आहे, या संभाव्य प्रश्नसंचामध्ये 7 प्रश्नसंच दिलेले आहेत आणि प्रत्येक संभाव्य प्रश्नसंच हा 100 प्रश्नाचा आहे। प्रश्न उत्तर अशा स्वरूपाचा आहे आणि हे 7 संभाव्य प्रश्न झाल्यानंतर 400 ऑब्जेक्टिव्ह आपण दिलेले आहेत, जे की चार्टच्या स्वरूपात आहेत। ते कुठले? भारतातील नदीकाठावरची शहरे, महाराष्ट्रातील नदीकाठावरची शहरे, जगातील नदीकाठावरची शहरे, पुन्हा सर्वोच्च शिखरे, संपूर्ण देशातील सर्वोच्च शिखरे, त्यानंतर आहे साहित्य संपदा, इतिहासातील जनक, असे वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह आपण ह्या संभाव्य प्रश्नसंचामध्ये दिलेले आहेत। 7 संभाव्य प्रश्नसंच, प्रत्येक संभाव्य प्रश्न 100 प्रश्नांचा। या दृष्टिकोनातून हा संभाव्य प्रश्नसंच आपण काढलेला आहे। ज्यांना परचेस करायचा असेल तो करू शकता, कारण हा संभाव्य प्रश्नसंच हा आपण इयत्ता 4थी पासून 10वी पर्यंत याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे, जो की महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा आहे आपली आणि परीक्षा परिषद हा पेपर काढतो। त्या दृष्टिकोनातून जो पॅटर्न फॉलो केला जातो तोच अगदी तंतोतंत पॅटर्न फॉलो केलेला आहे। एवढे एकच आहे की महाराष्ट्राचं आपलं जी काही टीईटी असते त्याच्यामध्ये सामाजिक शास्त्राचा पेपर हा 60 मार्काचा असतो, पण आपण संभाव्य प्रश्नसंचामध्ये 100 केलेला आहे। इतिहास 50, भूगोल 50, त्याच्यामध्ये 35 ते 40 हे इतिहासाचे प्रश्न, बाकीचे नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र, पुन्हा भूगोलाच्या बाबतीत 40 ते 45 प्रश्न हे भूगोल आणि बाकीचे पर्यावरण व अर्थशास्त्र अशा स्वरूपाचा संभाव्य प्रश्नसंच आहे। ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी घेऊ शकता। माझं वैयक्तिक म्हणणं आहे 100% सर्वांनी जे टीईटीची परीक्षा देते त्या सर्वांनी घ्या आणि ह्या एका दिवसामध्ये तुमचं संपूर्ण परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र कव्हर होऊन जातो। आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये संभाव्य प्रश्नसंच 4 पाहणार आहोत। आपण मागच्या व्हिडिओमध्ये संभाव्य प्रश्नसंच 1 पाहिला होता, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संभाव्य प्रश्नसंच 4 पाहणार आहोत। आता बाकीचे 5 संभाव्य प्रश्न राहतात, ते तुम्ही परचेस केला तर ते तुम्हाला मिळून जाईल आणि संभाव्य प्रश्नसंचामध्ये तुम्हाला सर्व मिळून जाईल। आता अवांतर चर्चा न करता आपण संभाव्य प्रश्नसंच 4 पाहू। आता याच्यातला पहिलाच प्रश्न आहे जो की टीईटीला येऊन गेलेला आहे, जे की पेपर 1 ला होता। कोणते हरिण नाहीसे होण्याच्या मार्गावर आहेत? कोणते हरिण नाहीसे होण्याच्या मार्गावर आहेत? तर ते आहेत काश्मीरी हरिण। गड्डी हे कोणते लोक आहेत? गड्डी हे कोणते लोक आहेत? तर गड्डी हे आदिवासी लोक आहेत। आता तिसरा प्रश्न आहे, गड्डी हे लोक काय पाळतात? गड्डी हे लोक काय पाळतात? तर ते शेळ्या मेंढ्यांचे कळप पाळतात। गुजरी हे कोणते लोक आहेत व ते उदरनिर्वाह कसा करतात? ते कांते झालेला आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे, माणूस हा चुकीचा पुतळा आहे, त्याच्यातून एखादी दुसरी चूक होत असते। गुजरी हे कोणते लोक आहेत व ते उदरनिर्वाह कसा करतात? तर गुजरी हे परंपरेने स्थलांतर करणारे लोक आहेत व ते पशुपालन करून उदरनिर्वाह करतात। चंपा लोक कुठे राहतात? तर चंपा लोक हे सिंधू खोऱ्याच्या वरच्या भागात राहतात। बटके गुराख्याचे जीवन जगतात। चंपा लोक कसे जीवन जगतात? चंपा लोक कसे जीवन जगतात? तर चंपा लोक हे भटके गुराख्याचे जीवन जगतात। चंपा लोकांच्या बाबतीत 2 प्रश्न आहेत। चंपा लोक कुठे राहतात? तर सिंधू खोऱ्यांच्या वरच्या भागात। चंपा लोक कसे जीवन जगतात? तर भटके गुराख्याचे जीवन जगतात। आता 7वा प्रश्न आहे, अबोर आणि आपातानी या गटांची मायभूमी कोणती? आता हे जे काही प्रश्न आहेत ना, हे 10वीच्या जुन्या भूगोलामधले प्रश्न आहेत। आता नवीन जर आपण 10वीचा भूगोल घेतला तर ह्याच्यामध्ये प्रश्न भेटणार नाहीत, कारण नवीन 10वीचा भूगोल हा ब्राझील आणि भारत याच्यामध्ये उपयोजनात्मक स्वरूपाचा दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुलना, डिफरन्स वगैरे ह्याच्या स्वरूपात दिलेला आहे। त्याच्यामध्ये तितकं काही महत्त्वाचं नाही आहे। जुना अभ्यासक्रम हेच महत्त्वाचं आहे आणि जुना अभ्यासक्रम हे एक प्रकारचं एक ना एक वळ हे प्रकारचं ऑब्जेक्टिव्ह असल्यासारखं होतं। भटके गुराख्याचे जीवन जगतात कोण? तर चंपा लोक। आता अबोर आणि आपातानी या गटांची मायभूमी कोणती? तर अरुणाचल प्रदेश। आता काश्मीरमधील दाल सरोवराच्या किनाऱ्यांवर कशाच्या बागा आहेत? तर त्या द्राक्षाच्या बागा आहेत। हा सुद्धा 10वी जुन्या भूगोलातला प्रश्न।
जम्मू काश्मीरचा पारंपरिक व्यवसाय कोणता? जम्मू काश्मीरचा पारंपरिक व्यवसाय हा हस्तकला आहे. पूर्वनियोजित गिरिभ्रमण कोठे केले जाते? पूर्वनियोजित गिरिभ्रमण कोठे प्रसिद्ध आहे? तर ते आहे बृहत हिमालयाच्या बर्फाळ शिखरांवर. हा सुद्धा प्रश्न टीईटीला येऊन गेलेला आहे. देवांची भूमी कोणती? देवांची भूमी ही आहे उत्तराखंड. हा प्रश्न तर हमखास स्पर्धा परीक्षेला विचारला जातो आणि आपल्या टीईटीला सुद्धा विचारला जाण्याची शक्यता आहे. आलेला आहे ऑलरेडी, आणखी सुद्धा येऊ शकतो. देवांची भूमी कोणती? तर ती आहे उत्तराखंड. बौद्ध धर्मीय लोकांसाठी पवित्र बुद्ध विहार कोठे आहेत? तर ते आहे हिमालया पलीकडे प्रदेशांमध्ये. सर्वाधिक हिमाच्छादित प्रदेश कोणता? तर तो आहे काराकोरम. हा सुद्धा प्रश्न आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेला आलेला आहे. राजस्थानच्या वळवंटातील एकमेव नदी कोणती? तर ती आहे लुनी नदी. हा सुद्धा प्रश्न आपल्या टीईटीला येऊन गेलेला होता. लुनी नदीला कशाची नदी म्हणतात? लुनी नदीला कशाची नदी म्हणतात? तर लवणारी म्हणजे संस्कृतमध्ये मिठाची नदी असे म्हणतात. हा सुद्धा प्रश्न 10वीच्या भूगोलामधला होता. भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक देश कोणता? भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक देश कोणता? तर तो आहे राजस्थान. लाल दगड कोणत्या नावाने ओळखला जातो? लाल दगड कोणत्या नावाने ओळखला जातो? तर तो घाटू पत्थर या नावाने ओळखला जातो. बागर कशाला म्हणतात? तर लुनी आणि घग्गर नदीच्या प्रदेशाला बागर म्हणतात. बागर कशाला म्हणतात? लुनी आणि घग्गर नदीच्या प्रदेशाला बागर म्हणतात. हरियाणातील हंगामी नदी कोणती? तर ती आहे घग्गर. दूध संकलन करण्याचे अग्रगण्य केंद्र कोणते? दूध संकलन करण्याचे अग्रगण्य केंद्र कोणते? तर ते आहे अमृतसर. मराई हा कसला प्रकार आहे? मराई हा कसला प्रकार आहे? तर तो आहे दलदलीचा. मध्य अंबराच्या वरच्या थरास काय म्हणतात? तर आयनांबर म्हणतात. आता हा 7वीच्या भूगोलात आहे, 8वीच्या भूगोलात आहे, विज्ञानामध्ये आहे, जुन्या 6वीच्या भूगोलात पाहायला भेटतो, जुन्या 5वीच्या भूगोलामध्ये पाहायला भेटतो. असा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने हा टॉपिक दिलेला आहे, जो की कुठला आहे? मध्य अंबर आहे, मग पुन्हा स्थित्यांबर आहे. असे वेगवेगळे जे आहेत त्याला आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये भेटून जातं. मध्य अंबराच्या वरच्या थरास काय म्हणतात? तर आयनांबर म्हणतात. बाह्यांबरामध्ये कोणते हलके वायू आढळतात? असे हे दोन्ही प्रश्न आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेला येऊन गेलेले आहेत. बाह्यांबरामध्ये कोणते हलके वायू आढळतात? तर ते हायड्रोजन सारखे आहेत. वातावरणाची अल्पकालीन स्थिती म्हणजे काय? वातावरणाची अल्पकालीन स्थिती म्हणजे काय? तर ती आहे हवा. जलबिंदू मोठे जड व स्थायीरूप बनतात आणि खाली येऊ लागतात, त्यांना काय म्हणतात? जलबिंदू मोठे जड स्थायीरूप बनतात आणि खाली येऊ लागतात, त्यांना काय म्हणतात? तर त्यांना गारा म्हणतात. गारा भूपृष्ठावर कधी पडतात? तर ऊर्ध्वगामी हवेचा वेग कमी झाल्यावर. हा सुद्धा प्रश्न परीक्षेला आलेला आहे. तर याच्यातले संभाव्य प्रश्नसंच 4 मधले भरपूर प्रश्न हे आपल्या टीईटीला ऑलरेडी येऊन गेलेले आहेत. त्यामुळे संभाव्य प्रश्नसंच हा खूप महत्त्वाचा आहे. माझं वैयक्तिक म्हणणे आहे, सर्वांनी हा प्रश्नसंच परचेस करा आणि शेवटच्या एका दिवसामध्ये तुमचं खूप उत्तम प्रकारे रिव्हिजन होऊन जाईल आणि परीक्षेला याचा 100% फायदा होऊन जाईल आणि याच्यातले बरेचसे प्रश्न हे तुम्हाला परीक्षेला आलेले दिसतील. स्क्रीनवर तुम्हाला हे पॉम्पलेट दिसत असेल, याच्यावरची प्रोसेस फॉलो करा आणि तुम्ही हे परचेस करू शकता. गारा भूपृष्ठावर कधी पडतात? तर ऊर्ध्वगामी हवेचा वेग कमी झाल्यावर. ब्लॉसम शॉवर कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे? हा प्रश्न आता मागच्या टीईटी 2021ला आलेला होता आणि हा प्रश्न 7वीच्या भूगोलामधला आहे. ब्लॉसम शॉवर्स कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे? तर ती आहे कॉफीच्या पिकासाठी. इस्रायलच्या दक्षिणेस काय आहे? हा तो प्रश्न हा 6वीच्या भूगोलामधला होता. ब्लॉसम शॉवर कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते? तर कॉफीच्या. इस्रायलच्या दक्षिणेस काय आहे? तर इस्रायलच्या दक्षिणेस हा आकाबाचे आखात आहे. 6वीच्या पुस्तकातील आहे, 6वीचा जुना भूगोल. सौदी अरेबियाच्या आग्नेयेस कोणता देश आहे? सौदी अरेबियाच्या आग्नेयेस हे ओमान हा देश आहे. पूर्व मलेशिया पूर्णपणे कोणत्या बेटावर आहे? तर ते बोर्निया बेटावर आहे. पश्चिम मलेशियाच्या उत्तरेस कोणता देश आहे? तर तो आहे थायलंड. पश्चिम मलेशियाच्या उत्तरेस कोणता देश आहे? तर तो आहे थायलंड. जेद्दा हे काय आहे? तर जेद्दा हे बंदर आहे. पेराक हे शहर कशावर वसले आहे? तर पेराक हे शहर पेराक नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. नागासाकी हे शहर कोणत्या बेटावर वसलेले आहे? तर ते क्युशू बेटावर पश्चिमेकडे वसलेले आहे. हा सुद्धा प्रश्न टीईटीला आलेला आहे. आता तुम्हाला इथं कळकळाटी नुसतं टीईटी दिसत असेल तर ते प्रश्न ऑलरेडी आपल्या टीईटीला आलेले होते, म्हणून तुम्हाला कडकडला टीईटी दिसत असेल.
श्रीलंकेतील जुन्या काळातील राजधानी कोणती, तर ती आहे अनुराधापूर. श्रीलंकेतील जुन्या काळातील राजधानी कोणती, तर ती आहे अनुराधापूर. सागरी मैदान म्हणजे काय, तर सागर तळाच्या सपाट आणि सखल भागाला सागरी मैदान म्हणतात. पॅसिफिक महासागरातील सर्वात खोल गर्ता कोणती, तर ती आहे मरियाना गर्ता. हा 5वी भूगोलातला प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेला येऊन गेलेला आहे. पॅसिफिक महासागरातील सर्वात खोल गर्ता कोणती, तर ती आहे मरियाना गर्ता आहे. तिथं गती झालेली आहे तर ती मरियाना गर्ता आहे. तेवढंसं तुम्ही लक्षात ठेवा, नाही तर मरियाना गती म्हणताल, मरियाना गर्ता आहे ती. बाल्टिक समुद्राची क्षारता किती आहे, बाल्टिक समुद्राची क्षारता ही 7% म्हणजे सर्वात कमी आहे. मासे खाडीत कधी येतात, तर भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात. मासे खाडीत कधी येतात, तर ते भरतीच्या पाण्याबरोबर येतात. कोणत्या व्यवसायात श्रमाचा मोबदला भरपूर मिळतो, कोणत्या व्यवसायात श्रमाचा मोबदला भरपूर मिळतो, तर तो आहे द्वितीय व्यवसायात. शिक्षक हे कोणत्या व्यवसायाचे उदाहरण आहे, तर हे चतुर्थ व्यवसायाचे उदाहरण आहे. मागच्या TET 2021ला सुद्धा 19ला सुद्धा प्रश्न आला होता आणि TET 2021ला सुद्धा प्रश्न आलेला आहे. किंबर्ले येथे कशाच्या खाणी आहेत, तर किंबर्ले येथे हिऱ्याच्या खाणी आहेत. लिम्पोपो म्हणजे काय, तर लिम्पोपो म्हणजे सुसर. रॉकी पर्वतीय भागात कोणते पठार आहे, तर रॉकी पर्वतीय भागात कोलोराडो पठार आहे. भूकवचाच्या वरच्या भागास काय म्हणतात, भूकवचाच्या वरच्या भागास सियार म्हणतात. सियारच्या खालील थरास काय म्हणतात, तर सायमा म्हणतात. आता हा 8वी जुन्या भूगोलातील प्रश्न आहेत. याच्यावरून तुम्हाला कळत असेल की आपण सर्व ह्याच्यातले प्रश्न घेतलेले आहेत आणि जो परीक्षा पॅटर्न आहे त्यानुसार आपण हे संभाव्य प्रश्नसंच सेट केलेले आहेत आणि हे प्रश्न ऑलरेडी परीक्षेला येऊन गेलेले आहेत. भूकवचाच्या वरच्या भागास काय म्हणतात, तर सियाल म्हणतात. सियालच्या खालील थरास काय म्हणतात, तर सायमा म्हणतात. बाह्य गाभा कसा असतो, तो द्रवरूप असतो. मंद भू हालचालीमुळे कशाची निर्मिती होते, तर वलीकरण व विभंगाची निर्मिती होते. खचदरीचे दोन्ही उतार कसे असतात, तर ते तीव्र असतात. भूकंपाच्या दुय्यम लहरी कशा असतात, तर भूकंपाच्या दुय्यम लहरी हे नाभी केंद्रकापासून चहूबाजूंना पसरतात. सम्यक चरित्र म्हणजे काय, तर पंचमहावृत्तानुसार आचरण होय. आता हे 6वी भूगोलाचा प्रश्न आहे. हे सम्यक चरित्र हे जे आहे ना आपल्याला ते इतिहासामध्ये पाहायला भेटतं. 6वीचा इतिहास आणि जे काही पंचमहावृत्ते आहेत किंवा 4 आर्य सत्य आहेत, अष्टांग मार्ग आहेत, हे आपल्याला 6वीच्या इतिहासामध्ये पाहायला भेटतात. नवीन इतिहासामध्ये पाहायला भेटतात आणि 9वीचा जुना इतिहास त्याच्यामध्ये आपल्याला याचं वर्णन पाहायला भेटतं, तेही डीपमध्ये. आता हे जे काही 50 प्रश्न होते ते भूगोलाचे संपलेले आहेत. आता आपण इतिहासाच्या 50 प्रश्नाकडे वळणार आहोत. त्याच्यातला पहिला प्रश्न होता सम्यक चरित्र म्हणजे काय, तर पंचमहावृत्तानुसार आचरण करणे म्हणजे सम्यक चरित्र होय. तृष्णा म्हणजे काय, तर मनुष्याच्या न संपणाऱ्या इच्छा हे दुःखाचे कारण आहे, त्यालाच तृष्णा असे म्हणतात. बिंबिसाराच्या दरबारात कोण प्रसिद्ध वैद्य होता, हा प्रश्न TET 2018ला आलेला होता. पेपर 1 पहा आणि पेपर 2 सुद्धा पहा तुम्ही. बिंबिसाराच्या दरबारात कोण प्रसिद्ध वैद्य होता, तर तो होता जीविक. हा सुद्धा 6वीच्या इतिहासातला प्रश्न होता. त्रिपिटकातील थेरीगाथा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रचना कोण केल्या आहेत, तर ते बौद्ध संघातील स्त्रियांनी केलेल्या आहेत. पल्लव राजे कोणत्या पंथाचे आश्रयदाते होते, हा सुद्धा प्रश्न आपल्या TETला आलेला आहे, तर ते आहे शैव व वैष्णव. भारत व श्रीलंकेच्या परस्पर संबंधाची माहिती देणारे ग्रंथ कुठले, तर दीपवंश व महावंश. यादवांची सत्ता कळास कोणाच्या काळात गेली, तर ते दुसरा सिंहांच्या काळात. गहाडवाळ सत्तेचा शेवट कुणी केला, तर तो गजनीच्या मोहम्मद घोरीने केला. परमार सत्तेचा शेवट कुणी केला, तर ते 14व्या शतकाच्या आरंभी अल्लाउद्दीन खिलजीने. आता हे दोन्ही प्रश्न हे आपल्याला 7वीच्या इतिहासामध्ये पाहायला भेटतात. रझिया कोण होती, तर अल्तमशची मुलगी, जी की दिल्लीचा पहिला सुलतान होता. निसर्गाचे वर्णन अतिशय काव्यमय कशात केलेले आहे, तर ते ऋग्वेदात केलेले आहे. आता हे आपल्याला 5वीचा जुना इतिहास किंवा 9वीचा जुना इतिहास ह्याच्यामध्ये आपल्याला हे ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद याच्याबद्दल पाहायला भेटेल. मग जी काही आर्य संस्कृती आहे, बौद्ध संस्कृती आहे, याच्या संदर्भात आपल्याला 9वीच्या इतिहासामध्ये डीपमध्ये पाहायला भेटतं. हडप्पा संस्कृती असो, ग्रीक संस्कृती असो, ते आपल्याला 9वीच्या इतिहासामध्ये पाहायला भेटतो आणि त्याच्यातलाच प्रश्न आहे आणि हा आपल्या TETला येऊन गेलेला आहे.
निसर्गाचे वर्णन अतिशय काव्यमय कशात केलेले आहे तर ते ऋग्वेदात केलेलं आहे. भारतीय संगीताचा पाया कशाला मानले जाते तर बाह्य संगीताचा पाया आहे सामवेदाला मानले जाते. बौद्धिक काळात स्त्रियांना शिक्षण घेण्याची परवानगी होती की नाही तर होती. हा सुद्धा प्रश्न आपल्या टीईटीला येऊन गेलेला आहे. कोणता? वैदिक काळात स्त्रियांना शिक्षण घेण्याची परवानगी होती की नाही तर होती. संन्याश्रम हा कितवा टप्पा आहे तर संन्याश्रम हा चौथा टप्पा आहे. हा सुद्धा प्रश्न परीक्षेला आलेला होता. मिठाचा सत्याग्रह कसा होतो तर मिठाचा सत्याग्रह हा प्रतिकात्मक होता. तिसरी गोलमेज परिषद कधी झाली तर तिसरी गोलमेज परिषद 1932व्या नोव्हेंबरमध्ये झाली. 1932 आहे ना तिथे 1932ला हवे 1932ला नोव्हेंबरमध्ये. 1937 मध्ये देशातील किती प्रांतात निवडणुका झाल्या तर 1937 मध्ये देशातील 11 प्रांतात निवडणुका. इंग्लंडचे प्रधानमंत्री चर्चिल यांना कोणाला भारतात पाठवले म्हणजे इंग्लंडचे प्रधानमंत्री चर्चिल यांनी कोणाला भारतात पाठविले तर स्टॅफर्ड यांना. आझाद रेडिओ कोणाचे आहे तर ते उषा मेहताचे आहेत. आता हा 5वीचा जुना इतिहास असो 8वीचा जुना इतिहास असो किंवा 8वीचा नवीन इतिहास असो त्याच्यामध्ये हा आहे म्हणजे कुठला आधुनिक भारताचा इतिहास हा त्याच्यातला प्रश्न आहे. आझाद रेडिओ कोणाचे आहे तर ते आहे उषा मेहताचे. कल्पना दत्त यांना काय झाली तर ते जन्मठेप झाली. आता जे काही आपण 8वीच्या जुन्या इतिहासावर आधारित नवीन इतिहासावर आधारित आणि 5वीचा इतिहासावर आधारित आपण 8वी नवीन व जुन्या अशा म्हणून जे काही नोट्सची PDF केलेली आहे त्याची 71 रुपये किंमत होती. त्याच्यामध्ये आपण सर्व डिटेलमध्ये दिलेलं आहे. कुठलं कुणाला फाशी झाली कुणाला जन्मठेप झाली किंवा कुणाची हत्या केली हे सर्वच्या सर्व आपण त्याच्या डिटेलमध्ये असे कॉलम करून दिलेले. कल्पना दत्त यांना काय झाली तर जन्मठेप झाली. केरळमधील कोणत्या शेतकऱ्यांनी उठाव केला तर मोपला. कामगारांचे लढे कशाला पूरक ठरले तर राष्ट्रीय चळवळीला. 1925 साली भारतात कोणत्या पक्षाची स्थापना झाली तर साम्यवादी. जुनागड हे कुठले संस्थान आहे तर ते सौराष्ट्रातील आहे. 1946 मध्ये डॉक्टर पुन्हा यांनी गोव्यात जाऊन काय केले तर भाषणबंदीचा हुकूम मोडला. ग्रीस हा देश कोणत्या नावाने ओळखला जातो तर तो हा हेलास नावाने ओळखला जातो जो की टीईटीला प्रश्न पडलेला होता. आता हे 9वीच्या जुन्या इतिहासातील प्रश्न आहेत. कुठले? ग्रीस हा देश कोणत्या नावाने ओळखला जातो तो हेलास. अथेन्स हे नगर राज्य कशासाठी प्रसिद्ध होते तर ते कला तत्वज्ञान व राजकीय विचारांसाठी प्रसिद्ध होते. ग्रीकांचा सर्वश्रेष्ठ देव कोणता तर तो आहे झ्यूस. हडप्पाकालीन लोक कसे होते तर ते मूर्तिपूजक होते. हडप्पा संस्कृतीत मंदिरे आढळतात की नाही तर आढळत नाहीत. विधान महत्वाचं आहे. हडप्पा संस्कृतीत मंदिरे आढळत नाहीत. आर्यांचा आद्य ग्रंथ कोणता तर आर्यांचा आद्य ग्रंथ हा ऋग्वेद होता. आर्यांच्या देवता म्हणजे काय तर निसर्गातील विविध शक्ती. आर्यांच्या देवता म्हणजे काय तर ते निसर्गातील विविध शक्ती आहेत. जैन धर्माची उपपत्ती कोणत्या शब्दापासून झाली. जैन धर्माची उपपत्ती कोणत्या शब्दापासून झाली तर जीन या शब्दापासून झाली. गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन कोठे केले सारनाथ येथे केले. जो प्रश्न टीईटीला आलेला आहे पेपर 1 साठी. गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन कोठे केले तर सारनाथ येथे. प्राचीन काळी अरब काय होते. प्राचीन काळी अरब हे निसर्गपूजक होते. भारताच्या मूळ संविधानात किती भाग कलमे आणि परिशिष्टे आहेत. आता हे नागरिकशास्त्राचे प्रश्न चालू झाले. इतिहास संपला आपला भूगोल संपला इतिहास संपला आता नागरिकशास्त्र चालू झाला. भारताच्या मूळ संविधानात किती भाग कलमे आणि परिशिष्टे होते तर 22 भाग 395 कलमे आणि 8 परिशिष्टे होते. सार्वभौम या शब्दाचा अर्थ काय तर सार्वभौम या शब्दाचा अर्थ काय तर एखादे राजकीय राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणे असा सार्वभौम या शब्दाचा अर्थ आहे. राज्य जिथे गरीब श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते म्हणजे काय. राज्य जिथे गरीब श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते म्हणजे काय तर ते सामवादी राज्य. उद्देशिकेमध्ये न्यायाचे किती प्रकार सांगितलेले आहेत तर 3 प्रकार सांगितलेले आहेत. समवर्ती सूचित किती विषय आहेत तर 47 विषय आहेत. भारताच्या संविधानाने कोणत्या शासन पद्धतीविषयी तरतूद केली तर ती आहे संसदीय शासन पद्धतीविषयी. स्वातंत्र्याच्या हक्कात आता कशाचा समावेश करण्यात आलेला आहे तर स्वातंत्र्याच्या हक्कात आता शिक्षणाच्या हक्काचा समावेश करण्यात आलेला आहे. भाषेच्या विकासासाठी संस्था स्थापन करता येतात की नाही तर येतात.
हा सुद्धा प्रश्न आपल्या TETला मागच्या 2021ला आलेला आहे. भाषेच्या विकासासाठी संस्था स्थापन करता येतात की नाही, तर येतात. धार्मिक कर लादल्यास संविधान काय करते, तर प्रतिबंध करते. धार्मिक कर लादण्यास संविधान काय करते, तर प्रतिबंध करते. परमादेश म्हणजे काय, तर लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी तिला दिला जाणारा न्यायालयाचा आदेश होय. अधिकार पृच्छा म्हणजे काय, हा प्रश्न TET 2021ला आलेला आहे. अधिकार पृच्छा म्हणजे काय, तर कोणत्या अधिकाराने ही कृती केली असा सहकारी अधिकाऱ्याकडे जाब मागणारा न्यायालयाचा आदेश म्हणजे अधिकार पृच्छा होय. आता उत्प्रेषण म्हणजे काय, हा सुद्धा प्रश्न TETला आलेला आहे. कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करून वरिष्ठ न्यायालयात खटला दाखल करण्यासाठी आदेश. आता लोकशाहीत नागरिकांवर कसली जबाबदारी असते, तर दुहेरी. हा सुद्धा प्रश्न TETला आलेला होता. राज्याला भारतीय नागरिकांमध्ये उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ, स्त्री पुरुष असा भेद करून कोणालाच वेगळी वागणूक देता येत नाही, तर हे काय आहे, तर हा आहे समानतेचा हक्क, जो की TET 2021ला पेपर 2ला विचारला गेलेला होता. लोकांमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद दाखवणाऱ्या पदव्या देण्यास संविधानाने बंदी घातली आहे, तर ते आहे समानतेचा हक्क. हा सुद्धा प्रश्न TETला येऊन गेलेला आहे. अशा पद्धतीने हा होता आपला संभाव्य प्रश्नसंच 4. अशा पद्धतीचे आपल्या या संभाव्य प्रश्नसंचामध्ये 7 संभाव्य प्रश्नसंच आहेत. त्याच्यातले मी तुम्हाला 2 डेमो संभाव्य प्रश्नसंच दिलेले आहेत. पहिला दिला होता संभाव्य प्रश्नसंच 1 आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेला आहे संभाव्य प्रश्नसंच 4, हा जो की दिलेला आहे डेमो. मग आता अशा आपल्याकडे 7 संभाव्य प्रश्नसंच आहेत, ज्याच्यामध्ये 100 असे प्रश्नांचे 7 सेट आहेत, जे की प्रत्येक इयत्तेवर योग्य तो न्याय देतात. इयत्ता 4थी पासून 10वी पर्यंत इतिहास असो, भूगोल असो, नागरिकशास्त्र असो, अर्थशास्त्र असो, असे 7 संभाव्य प्रश्न म्हणजे झाले 700 ऑब्जेक्टिव्ह. त्यानंतर आपल्याकडे 4च्या स्वरूपात 400+ ऑब्जेक्टिव्ह आहेत. त्याच्यामध्ये आहे सर्वोच्च शिखर व पर्वतरांग, जे की एक सेपरेट काढून दिलेला आहे. पुन्हा जगातील प्रमुख नद्या व त्या काठावरची शहरे, पुन्हा महाराष्ट्राची खनिज संपत्ती, तेही 4च्या स्वरूपात आणि तेही ट्रिकमध्ये दिलेलं आहे. पुन्हा हे संघ संघटना, संस्थापक व त्याची विधाने आहेत, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे इतिहासातील जनक, पुन्हा इतिहासातील साहित्य संपदा भाग 1, 2. आता इतिहासातील साहित्य संपदा आहे 150+ साहित्य संपदा आहे, जी की आपण आपल्या या संभाव्य प्रश्नसंचामध्ये इन्क्लूड केलेली आहे. अशा प्रकारचा हा संभाव्य प्रश्नसंच आहे. परीक्षा उद्यावर येऊन ठेपलेली आहे. कसलाही विचार करू नका. 151 रुपये गेलेले हरकत नाहीयेत, पण तुम्हाला परीक्षेमध्ये तुमचा स्कोर वाढवण्यामध्ये 100% मदत करतील. आणि उद्यावर परीक्षा आहे. आता संपूर्णच्या संपूर्ण 4थी पासून 10वी पर्यंत इतिहास असो, भूगोल असो, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र असो, हे संपूर्ण पुस्तक असो, नोट्स असो, वाचणं शक्य होत नाहीये. त्या दृष्टिकोनातून तुमचं रिव्हिजन चांगल्या रीतीने होण्यासाठीच हा संभाव्य प्रश्नसंच म्हणजे सामाजिक शास्त्राची संजीवनी आपण काढलेली आहे, जे की पेपर 1 आणि पेपर 2ला 100% उपयोगाला येईल. याची किंमत फक्त 151 रुपये आहे. 151 रुपये गेलेले हरकत नाहीये, पण तो तुमचा नक्की फायदा करून देतील. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, ज्यांना हा संभाव्य प्रश्नसंच परचेस करायचा असेल त्यांनी करू शकता. इथं स्क्रीनवर दिसत असेल जे 2 नंबर दिलेले आहेत, त्याच्यापैकी कोणताही एका नंबरवर कॉल करा, फोनपे करा. त्याचं फोन पेमेंट झालेलं स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला शेअर करा. तुम्हाला विदिन मिनिट हा संभाव्य प्रश्नसंच मिळून जाईल आणि तुमचे मार्क वाढवायला 100% मदत करेल. आणि पेपर झाल्यानंतर तुम्हीच म्हणसाल की हा संभाव्य प्रश्नसंच आमच्यासाठी तारणहार बनलेला आहे आणि उत्तमरित्या आमचं रिव्हिजन सुद्धा झालेलं आहे, असं सुद्धा तुम्ही म्हणसाल. आणि आपल्याकडे आणखीन बऱ्याचशा नोट्स आहेत. मानसशास्त्राच्या सुद्धा नोट्स आहेत. मानसशास्त्र संपूर्ण ते परिपूर्ण ते 351 रुपयाला आहे. आणि संपूर्ण आपल्याकडे परिसर अभ्यासाचा सेट आहे, सामाजिक शास्त्राचा सेट आहे, परिसर अभ्यास पाठी 548 आहे, परिसर सामाजिक शास्त्र 639 आहे आणि परिसर अभ्यास 548 आहे. पेपर 1 व पेपर 2 संपूर्ण नोट्स घ्यायचे असतील तर ते तुम्हाला 761 रुपयाला पडतील. आता परीक्षा झाली म्हणून आपण नोट्स देणार नाहीत असं नाही,
तर तुम्हाला परीक्षामध्ये चांगले मार्क्स भेटले नाही भेटले तरी तुम्हाला नंतर परत अभ्यास करायचा असेल तर तुम्ही नोट्स परचेस करू शकता, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला इथं दिसत असेल ही प्रोसेस फॉलो करा. नोट्स 1, नोट्स 2, नोट्स 3, नोट्स 4 तुम्हाला जे आवश्यक असेल ते तुम्ही घेऊ शकता. सध्याच्या घडीला तर सामाजिक शास्त्राची संजीवनी हे आजच्या दिवसाला तुम्ही लागलीच घेऊन टाका, तुमचा 100% फायदा होऊन जाईल. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये.